जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। नमस्कार मित्रांनो, तो युवा ट्रेकर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आपण आज आलेलो आहोत लोणी काळभोर येथे रामदरा मंदिर हे पाहण्यासाठी। चला तर मग। रामदरा मंदिराचे पुण्यापासूनचे अंतर हे साधारण 31 किलोमीटर इतके आहे। पुण्याहून सोलापूर महामार्गाने लोणी काळभोर गावातून उजवीकडे एक छोटा रस्ता आत गेलेला आहे। या रस्त्याने 5 ते 6 किलोमीटर आत आल्यानंतर आपण रामदरा मंदिर या ठिकाणी येऊन पोहोचतो। प्रभू श्री राम वनवासात असताना ते याच ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते, म्हणून या भागाला रामदरा असे नाव पडले, अशी कथा या ठिकाणी सांगितली जाते। तळ्याच्या मधोमध रामदरा मंदिर हे बसलेले आहे। या मंदिराचा परिसर हा अतिशय सुंदर या ठिकाणी आहे। या मंदिराची उभारणी ही प्राचीन काळात झाल्याची सांगितले जाते। शिवकाळ व त्यानंतर पेशवाईत या मंदिराची डागडुजी झालेली आहे। त्यानंतर 1970 मध्ये मंदिराचा कायापालट करण्यात आला। हे मंदिर मूळचे श्री महादेवांचे मंदिर आहे, परंतु सुशोभीकरणानंतर गाभाऱ्यामध्ये राम, लक्ष्मण आणि माता सीता यांच्या मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आल्या। तसेच या मंदिरामध्ये श्री दत्तगुरूंचीही मूर्तीची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपल्याला हे अतिशय मोठे शिल्प या ठिकाणी लावलेले आहे। या शिल्पाच्या समोर अनेक पर्यटक ही फोटो, सेल्फी वगैरे या ठिकाणी घेत असतात। पुणे जिल्हा आणि पुण्याच्या आसपास अनेक सुंदर मंदिर आहेत। त्यापैकी एक सुंदर मंदिर म्हणजे हे रामदरा मंदिर हे एक आहे। लोणी काळभोर या गावामध्ये हे रामदरा मंदिर आहे। पुण्याच्या अगदी जवळच्या अंतरावरती हे रामदरा मंदिर आहे। या मंदिराचे निर्मळ वातावरण आणि सुंदर बेट यामुळे भाविकांना इथे वेगळाच आनंद मिळतो। पुणे शहराजवळ अगदी जवळ असलेले निसर्गरम्य व आध्यात्मिक वातावरणात वेळ घालवायचा असेल तर हे रामदरा हे एक उत्तम ठिकाण या ठिकाणी आहे। रामदरा मंदिर हे आपण या ठिकाणी पाहायला आल्यानंतर मंदिराची वेळ ही सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही मंदिरात भेट देण्याची वेळ आहे। या ठिकाणी आपण आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपली पादत्राणे ही या ठिकाणी बाहेर काढावी लागतात व ती काढून मग नंतर आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो। या मंदिराचा जीर्णोद्धार तसेच कायापालटामध्ये श्री देवपुरी महाराज उर्फ धुंदीबामांचा फार मोठा सहभाग या ठिकाणी आहे। धुंदीबामांचा या मंदिराच्या जवळच या ठिकाणी त्यांनी एक आश्रम स्थापन केलेला आहे। रामदरा मंदिरामध्ये आपण ह्या पायऱ्या उतरून आपण आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी हा मंदिराचा परिसर हा सुंदर असा या ठिकाणी आपल्याला हा पाहायला मिळतो। या ठिकाणी अनेक हिंदू देवी देवतांच्या या ठिकाणी शिल्प या ठिकाणी सुंदर असे या ठिकाणी भिंतींवरती कोरण्यात आलेले आहेत।
या मंदिराच्या भिंतीवरती सुंदर असे शिल्प या ठिकाणी कोरण्यात आलेले आहेत। तसेच आपल्याला संस्कृतमध्ये या ठिकाणी भिंतींवरती श्लोक हे पण कोरलेले या ठिकाणी आपल्याला दिसतात। या भिंतींवरती जे शिल्प किंवा देवी देवतांच्या ज्या मूर्त्या या ठिकाणी आहेत त्या सुंदर अशा रंगकाम या मूर्त्यांवरती केलेले आहे। त्यामुळे ते हे आपल्याला पाहण्यासाठी हे अजून आकर्षण या ठिकाणी वाटतं। या आपण रामदरा मंदिराच्या मुख्य मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जात असताना आपल्याला या ठिकाणी हे मंदिराचे असे सुंदर खांब या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतात। तसेच सुंदर रंगकाम या ठिकाणी मंदिराचे केलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोरच्या बाजूला आपल्याला ही भव्य दिव्य अशी नंदीची मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण नंदी व भगवान शंकर माता पार्वती यांचे दर्शन घेतल्यानंतर मुख्य मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असताना आपल्याला या ठिकाणी मारुतीरायांची सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते। या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंग, प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता तसेच श्री गुरुदेव दत्तांचे सुंदर मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी या मंदिरामार्फत रामनवमी, दहीहंडी, दत्त जयंती व महाशिवरात्री हे सण या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरे केले जातात। या ठिकाणी आपल्याला श्री देवपुरी महाराज उर्फ धुंदीबाबांचे समाधी स्थान या ठिकाणी पाहायला मिळते।
रामदरा मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे पुण्यापासून या मंदिराचे अंतर हे खूप जवळ आहे. या मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शांतता या ठिकाणी असते. या मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर उंच उंच अशी झाडे आहेत. त्यामुळे या परिसरामध्ये पक्ष्यांचे वगैरे सुंदर किलबिलाट आपल्याला ऐकायला मिळते. सुंदर शांत थंड असे मंदिर परिसरामध्ये वातावरण या ठिकाणी आहे. या मंदिर परिसरामध्ये पक्ष्यांची सुंदर अशी किलबिलाट ऐकणे हा सुखद अनुभव आपल्याला ह्या मंदिर परिसरामध्ये आपल्याला अनुभवता येतो. कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यासाठी, गप्पा गोष्टी करण्यासाठी, आनंद घेण्यासाठी हे एक ठिकाण, उत्तम असे ठिकाण या ठिकाणी हे आहे. पावसाळ्यामध्ये या मंदिर परिसरातील वातावरण हे अतिशय सुंदर असते. रामदरा मंदिर हे तळ्याच्या मधोमध बसलेले आहे. त्यामुळे या मंदिराचे प्रतिबिंब हे पाण्यावरती सुंदर असे या ठिकाणी पडते व आपल्याला ते सुंदर असे पाहायला या ठिकाणी मिळते. या मंदिर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पार्किंगची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. टू व्हीलर पार्किंग ही 20 रुपये आहे व 4 व्हीलर पार्किंग ही 50 रुपये या ठिकाणी आहे. रामदरा मंदिर परिसरामध्ये ही खूप मोठी या ठिकाणी वृक्ष आहेत व मंदिर परिसरातील वातावरण हे अतिशय शांत व मनाला प्रसन्न करणारे या ठिकाणी वातावरण हे आहे. तर मित्रांनो, आपले ह्या रामदरा मंदिराचे सुंदर असे दर्शन या ठिकाणी झालेले आहे. अतिशय सुंदर निसर्ग वातावरण असलेले व मनाला शांती देणारा अनुभव या ठिकाणी आपल्याला मिळतो. तुम्हीही आपल्या कुटुंबासोबत व मित्रमैत्रिणींसोबत या मंदिराला एक वेळेस आवश्यक भेट द्या. तर मित्रांनो, आपण ह्या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपवत आहोत. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व अधिकाधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.